यावेळेस देखील थोडस आपण पाहू शकतो फिल्डिंग मध्ये लेझीनेस पाहायला मिळाला, अन्यथा रनआउटची विकेट देखील मिळू शकली असती. सिंगल ऍड होईल, फलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 1 ऑन द बोर्ड, एक धावची धावफलकावरती. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 2. चेंडू झाले 3. धावसंख्या फलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती अगदी आपण पाहू शकतो. पहिलं मार्गस्थ आहे आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती सागरचे जबरदस्त गोलंदाजी करतायत. दुसऱ्या फेरीतील सामन्यांना देखील सुरुवात झाली आहे. हिटमॅन सीसी, साई गणेश मायरा 11. दोन्ही संघ चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. साई गणेश मायरा 11 आणि हिटमॅन सीसी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लकी यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3. चेंडू झालेत आतापर्यंत 5. धावसंख्या फलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळते. जय गणेश 11 विपक्ष YCC अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस विकेटचं पतन झालंय. बाळा यांच्या खेळीचा अंत. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. वाघाची शिकार होती मैदानाच्या आतमध्ये. गडी गमावलाय दुसरा डीजे. मॅक आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल जो वाईड असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या म्हणजेच 3 आणि या बॉल वरती आली सिंगल. सिंगल देखील वाईडची आहे. धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार मॅक. वाह क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळला आणि नक्कीच ते थोडंसं कटाक्ष टाकतात. क्वेश्चन मार्क बॅटरच्या समोर निर्माण करतात. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. किरण वर्सेस लकी अशी लढत. जिंको कोणी हारो कोणी संध्याकाळी भेटायचंच आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जी मात्र 5. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल मॅक यांच्या माध्यमातून. असं वाटत होतं की मॅक पहिला बॉल ज्यावेळेस वाईट टाकला थोडीशी बॉलिंग करत असताना अडचण होईल, मात्र तिखट मारा केला जातोय आणि चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा स्वीप करत असताना स्क्वेले क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. षटकाचा विचार केला तर षटकामधील आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. वाईट +1 2 धाबा.
सांगू इच्छितो ज्यावेळेस तुम्ही चार बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. मॅक थोडीशी मागणी गोलंदाजी करत असताना मी म्हणेल, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत 3 एक्स्ट्रास आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, शेळेचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि आलाय हा बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती 8, शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस पंच काढत आहेत, येस पंच कळवत आहेत, हा नो बॉल आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 9. 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. रनआउटचा प्रयत्न, फलंदाज बाद और कहते हुए किलो दिमाग से. पंच निर्णय देतील, बाकी कोणी बोलू नका. कोणाचा रिव्ह्यू आहे? डीजे थांबा 1 मिनिट. कोणाचा रिव्ह्यू आहे? बॅटिंग टीमचा. एकच रिव्ह्यू आहे का दादा? 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट दादा, एकच रिव्ह्यू आहे. तुम्हाला घ्यायचंय का तो? परत भेटणार नाही हा का रिव्ह्यू? सॉफ्ट सिग्नल काय? बाळा दादा त्यांना माहिती नव्हता जरा. ऐका 2 मिनिटं थांबा. बघा, पंचांशी कोणी वाद घालू नका ही विनंती असेल. म्हणून मी नेहमी बोलतो, आधी पंच काय निर्णय देत आहेत ते बघा, घाई करू नका.
कडे चौकार. मध्ये हा चौकार आणि नो बॉल. नो प्लस वन. नो प्लस वन. 2 धावा. धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जी मॅच वन साइड वाटत होती तिला आता वळण मिळालंय. धावसंख्या 16. 16 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 16 पाहायला मिळेल. 16 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस सिंगल रन ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल फलकावरती 17-17 पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. सिंगल ऍड होईल पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती 18. 18. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल सीमा पलीकडे चौकार. 4 धावा. हवा निघली आहे. 2 चौके, 3 सिंगल आणि नो प्लस वन. 13 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आपल्याला खर्च झालेल्या पाहायला मिळत आहेत गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. फलंदाज बाद.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 25-25. 25 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळत होतं, मात्र आली आहे सिंगल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा फलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय मैदानावरती. आपण पाहू शकतो यावेळेस टॅप स्ट्रोक आहे. सचिन होते डीप मध्ये, मात्र मिळेल सिंगल. एक धाव अर्षित होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 27. आणि फलंदाज होत आहेत बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्न
एकच धाव. नवीन चेंडू द्या कमिटी. चला जास्त वेळ घेऊ नका, एकाने चेक करा. लय वेळ घेता तुम्ही. थांब भाऊ, बॅट्समन आत्ताच उभा राहिले ना, तू घपाघप टाकत काही. पुन्हा एकदा स्वीपचा फटका खेळायचा होता, चेंडूने घेतले बॅटची कडा आणि एसट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद, लागतोय तो दुसरा धक्का. जय गणेश या संघा. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुंदर असा चेंडू, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती. दोनही संघ एकाच मैदानावर सराव करत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे एकमेकांचे डावपेच माहिती आहेत त्यांना. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, मिळेल ती डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. पाच चेंडूंचा खेळ संपलाय, धापल करावा लागल्यात त्या 5. पहिल्या षटकातील 4 धावा झाल्यात. 5 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धापल करावा लागल्यात त्या 4. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धापल करावा लागल्यात त्या 4. स्ट्राईक फलंदाज महेश. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी आहे, धावचीच्या स्वरूपात लागतोय तो तिसरा धक्का. जय गणेश या संघाला. त्या 4. 29 धावा करायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी महेश. चला जास्त वेळ घेऊ नका. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. डबल कर धावा लागल्यात त्या 5. जास्त वेळ घेऊ नका मित्र, डायरेक्ट चेंडू हातात दे त्याच्या. फुल टॉस चेंडू, मेजवानी होती पण त्याचा फायदा घेता आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. परत फुल टॉस, चाबूक शॉट, धावचीची संधी आहे आणि धावचीच्या स्वरूपात महेश तंबूच्या आश्रयाला मोठा विकेट. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आता नितीनला इथून मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा झेलची संधी आहे आणि नितीनला दिलंय ते जीवदान. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6 धावा धावपलकर लागल्यात. वाईट बॉल, अतिरिक्त धाव, धापलकर धावा लागल्यात त्या 7. अजूनही 22 धावांची गरज आहे. फुल टॉस मारलाय, त्यांनी सांगितलंय मार, यांनी मारलाय षटकार, पण या फटक्याला जागा नाहीये. फलंदाज नितीन.
22 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. डीपीला आता इथून काहीतरी करावं लागेल. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. दाभोलकर 10 लागल्यात त्या 2 धावा, अतिरिक्त स्वरूपात 10 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल, अतिरिक्त धाव. दाभोलकर 10 लागल्यात त्या 11. सुंदर असा चेंडू, तितकाच चांगला फटका मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. एक दाभोलकर. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. दाभोलकर 10 लागल्यात त्या 13. अजूनही 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे चेंडू 10. एकाच मैदानावर दोन्ही संघ सराव करत असतात म्हणून दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहे. मला वाटतं शेवटच्या षटकात आक्रमण करतील हे दोन फलंदाज. बघू, थांबा, स्कोरर चेक करतात. 13 झाले. 2 षटक 8 होते आणि तुम्हाला 5 धावा आल्यात. 8 होते, 13 झाल्यात. वाईट बॉल. पहिले लेग साइडला टाकत होते, आता ऑफ साइडला टाकतात. त्यांनी ठरवलंय बोनस द्यायचाच आहे, म्हणजे मॅच मध्ये अजून पण काय पण होऊ शकतो. सुंदर असा पटका, धावचीची संधी आहे पण ती मात्र गमावली आहे. मिळेल ती एक धाव. त्या 16. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. दाभोलकर 10 लागल्यात त्या 17. चार चेंडूचा खेळ संपलाय. दाभोलकर 10 लागल्यात त्या 17. 4 चेंडू 17. आता नाही, आता लेग स्पिन. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि हे घेतला यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. डीपी बॅक टू डगआउट. चला, नवीन फलंदाज, जास्त वेळ घेऊ नका, आता विचार बी करू नका तुम्ही. डेली प्लेट आहे. कीपर लय भडकलाय, 1 रन नाही देणार बोलत्या. ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. दाभोलकर 10 लागल्यात त्या 17. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची. मी आधी सांगितले 3 षटक शांत होते, आता लास्टच्या बॉलरला मारतील बहुतेक. 6 बॉलर 12 पाहिजे. आणि आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा आणि स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. पहिल्या सामन्यात बाळा यांनी चांगली गोलंदाजी केली आणि पहिलं षटक हाताळलं होतं. आता शेवटचं हाताळतायत. नाही नाही, बॅट जोरात फिरलेली, चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क नाही. मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सांगतायत की बाळाने पहिल्या मॅचला चांगली गोलंदाजी केली आणि पहिली ओव्हर टाकलेली, पण आता लास्टची ओव्हर टाकतोय. बॅट्समन कडे काही नाही, फक्त मारायचंच काम आहे. मारला मारला. मिळेल ती फक्त आणि फक्त 1च धाव. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 धावांची. इथून एखादा चौकार सागरला मारावा लागेल. रोक रोक, थांब बोलले, थांब. बॉल बाउंड्री पर्यंत गेलता, म्हणजे आता चौका मारेल वाटतं बॅट्समन.
चला जास्त वेळ घेऊ नका. नाही, बॅट्समन थकले धावून धावून, त्याच्या बॅटलाच बॉल लागत नाही. आता 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. आता इथून किरणला चौकार मारावा लागेल. 3 चेंडू 9. चौकारच होता, फलंदाजाने अडवलाय तो. मिळेल ती डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 8 धावांची. तर सागरने 2 चेंडू 2 चौकार जर लगावले तर जय गणेश संघ तुम्हाला लवकर विसरणार नाहीये. जमा करा जमा करा, नाही तर सागर इकडे येऊन आमचा जीव घ्यायला 1000 रुपये नाही दिले तर. बघ, सागर साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे महेश कडून. 2 चेंडू 2 चौकार मारावे लागतील. आडो, धावचीची संधी आहे ती मात्र गमावले. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू 7 धावा बनणं अंडरम क्रिकेट मध्ये खूप कठीण आहे. सुंदर असा चेंडू, मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. आता इथून जय गणेश हा संघ पराभूत झालाय आणि YCC हा संघ विजय झालाय. आता ते दोघं